एक महत्त्वाची बातमी समोर येते। विदर्भातील सुमारे 5,000 यात्रेकरू सौदीत अडकल्याची माहिती समोर येते। तर रमजानमध्ये उमराह करण्यासाठी हे पर्यटक गेले होते। तर अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आखाडी देशांनी हवाई क्षेत्र बंद केलंय। सध्या परीक्षेचा काळ सुरू असल्याने संख्या काहीशी कमी असली तरी विदर्भातून 5,000 वर यात्रेकरू उमराहसाठी गेल्याची माहिती आहे। विदर्भातील सुमारे 5,000 यात्रेकरू सौदीत अडकल्याची माहिती समोर येते। तर रमजानमध्ये उमराह करण्यासाठी हे पर्यटक गेले होते असल्याची माहिती समोर आली आहे। तर अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता आखाडी देशांनीही हवाई क्षेत्र बंद केले आहे। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आखाडी देशांनी हवाई क्षेत्र बंद केले आहे। विदर्भातील सुमारे 5,000 यात्रेकरू सौदीत अडकल्याची माहिती समोर येते। रमजानमध्ये उमराह करण्यासाठी हे पर्यटक गेले होते। तर अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आखाडी देशांनी हवाई क्षेत्र बंद केलंय। सध्या परीक्षेचा काळ सुरू असल्याने संख्या काहीशी कमी असली तरी विदर्भातून 5,000हून जास्त यात्रेकरू सौदीत अडकलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।